Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about installation of greenhouse, then climate control in greenhouse. In today's lecture, we have to start greenhouse technology part third. In this short topic, we, we have to learn about gerbera cultivation in greenhouse, cultivation of crop in greenhouses, vegetables, tomato, capsicum, lettuce, broccoli, cucumber. ग्रीन हाऊस मध्ये आपण काही भाजीपाला पिकं त्या ठिकाणी लावतो. त्यामध्ये टोमॅटो, कॅप्सिकम, लेट्यूस, ब्रोकोली अँड कुकुंबर ही पिके त्या ठिकाणी आपण घेत असतो. देन fruits. In fruits, strawberry and muskmelon are grown in greenhouses. Then flower crops, rose, gerbera, carnation, lily, orchids, chrysanthemum and anthurium. तर या ठिकाणी आपण पाहिलं की व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड फ्लावर क्रॉप्स आपण ग्रीन हाऊसेस मध्ये घेऊ शकतो. फ्रुट्स मध्ये स्ट्रॉबेरी आणि मस्कमेलॉन आपण ग्रीन हाऊस मध्ये घेऊ शकतो. देन फ्लावर्स, रोज, जर्बेरा, कार्नेशन, लिली, ऑर्चिड्स, क्रिसॅन्थेमम अँड अँथोरियम अशी जी फ्लावर्स आहेत ती आपण ग्रीन हाऊसेस मध्ये त्या ठिकाणी ग्रो करू शकतो. देन नेक्स्ट कल्टिवेशन ऑफ जर्बेरा. जर्बेराचं आता आपण कल्टिवेशन कसं करतात हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला त्या अगोदर आपण त्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी घेऊयात. फर्स्ट बॉटनिकल नेम जर्बेरा जेम्सोनी. बॉटनिकल नेम काय आहे? जर्बेरा जेम्सोनी. फॅमिली ॲस्ट्रेसी किंवा कॉम्पोजिटी असं आपण म्हणतो. तर पुस्तकामध्ये बॉटनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन दिलेला नाहीये, परंतु मी या ठिकाणी घेतलेला आहे कारण पुढं भविष्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती असेल. बॉटनिकल नेम जर्बेरा जेम्सोनी, फॅमिली ॲस्ट्रेसी किंवा कॉम्पोजिटी अँड ओरिजिन साऊथ आफ्रिका अँड एशिया. साऊथ आफ्रिका अँड एशियामध्ये जर्बेराचं ओरिजिन आहे. Then Gerbera is commonly known as Transvaal daisy or Barberton daisy, American daisy. It is an important commercial cut flower crop. तर जर्बेराला कॉमनली त्या ठिकाणी काही नावं आहेत. ट्रान्सवाल डेझी, बार्बेटॉन डेझी और अमेरिकन डेझी हे त्याची काही कॉमन नावं आहेत. इट इज अन इम्पॉर्टंट कमर्शियल कट फ्लावर आणि इम्पॉर्टंट व्यापारी कमर्शियल कट फ्लावर आहे. म्हणजे व्यापारी एक कट फ्लावर आहे जेणेकरून आपण त्याचे कट केलेले फ्लावर्स त्या ठिकाणी त्याला खूप मागणी आहे परदेशामध्ये, त्यामुळे त्याला इम्पॉर्टन्स आहे, महत्व आहे. देन नेक्स्ट सॉइल रिक्वायर्ड फॉर जर्बेरा कल्टिवेशन. आता आपण सुरुवातीच्या 2 चॅप्टर मध्ये पाहिलं आहे ट्रॅडिशनल क्रॉप अँड कमर्शियल क्रॉप मध्ये जे मुद्दे आले होते तेच मुद्दे या ठिकाणी जर्बेराचं कल्टिवेशन करण्यासाठी आलेले आहेत. ते आपण या ठिकाणी पाहूयात. इन सॉइल, फर्स्ट पॉइंट इज रेड लॅटरेटिक सॉइल इज गुड फॉर जर्बेरा कल्टिवेशन. तर जर्बेरा कल्टिवेशन साठी लाल माती जी आहे, रेड लॅटरेटिक सॉइल असं आपण त्याला म्हणतो, तर ती सॉइल सुटेबल आहे, चांगली गुड म्हटली जाते जर्बेरा कल्टिवेशनला. सॉइल शुड बी हायली पोरस अँड वेल ड्रेन फॉर बेटर रूट ग्रोथ.
त्याचबरोबर ती जी सॉइल आहे तर ती हायली पोरस त्या ठिकाणी असते अँड वेल ड्रेन फॉर बेटर रूट ग्रोथ आणि त्याच्या मुळांच्या वाढीसाठी ती त्या ठिकाणी चांगली असते. देन सॉइल पीएच मस्ट बी बिटवीन 5.5 to 6.5. सॉइलचा जो सामू आहे, मातीचा जो सामू आहे तो 5.5 ते 6.5 त्या ठिकाणी आवश्यक आहे. देन फर्टाईल सँडिलोम सॉइल ऑल्सो सुटेबल. त्याचबरोबर फर्टाईल सँडिलोम सॉइल ती सुद्धा या ठिकाणी मोस्ट सुटेबल आहे. तर सॉइल रिक्वायरमेंट मध्ये आपण पाहिलं रेड लॅटरेटिक सॉइल इज गुड फॉर जर्बेरा कल्टिवेशन. देन सॉइल शुड बी हायली पोरस अँड वेल ड्रेन फॉर बेटर रूट ग्रोथ. देन सॉइल pH must be between 5.5 to 6.5. Then fertile sandy loam soil also suitable. तर या ठिकाणी fertile sandy loam soil त्या ठिकाणी suitable आहे. Then climatic requirement of Gerbera cultivation. The optimum day and night temperature is 27 degrees Celsius and 14 degrees Celsius respectively. तर या ठिकाणी जर्बेरा कल्टिवेशन साठी ऑप्टिमम डे टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस आणि नाईट टेम्परेचर 14 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी आवश्यक आहे. देन ब्राईट सनशाईन फेवर्स द ग्रोथ अँड क्वालिटी ऑफ द फ्लावर्स. देन आफ्टर ब्राईट सनशाईन म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आवश्यक आहे. अँड सूर्यप्रकाश त्या ठिकाणी मिळाल्यानंतर गुड ग्रोथ त्या ठिकाणी प्लांटची होते आणि क्वालिटी ऑफ फ्लावर्स सुद्धा त्या ठिकाणी चांगले राहतात. देन हाऊएव्हर इन समर दिस फ्लावर्स नीड्स डिफ्युज्ड सनलाइट. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये समर मध्ये काय होतं तर डिफ्युज्ड सनलाइट म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात वितरण झालेला सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आवश्यक असतो. Then for flower initiation, optimum temperature is 23 degrees Celsius. Then after flower initiation म्हणजे फुलं येण्याचा जो काळ आहे त्यामध्ये ऑप्टिमम टेम्परेचर 23 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर क्लायमेट रिक्वायरमेंट मध्ये आपण पाहिलं ऑप्टिमम डे टेम्परेचर 27, नाईट 40 डिग्री सेल्सिअस, ब्राईट सनशाईन फेवर्स करतं. देन समर कंडिशनला डिफ्युज्ड सनलाइट आवश्यक आहे अँड फ्लावर इनिशिएशन ऑप्टिमम टेम्परेचर 23 डिग्री सेल्सिअस. देन नेक्स्ट पॉइंट इज प्रिपरेशन ऑफ प्लांटिंग बेड्स. आता या ठिकाणी आपण नर्सरीमध्ये ग्रीन हाऊस मध्ये आपण जर्बेराचं प्लांटिंग करण्यासाठी काय काय आवश्यक आहे, कशा पद्धतीने आपण तो बेड तयार केला पाहिजे ते आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊयात. प्रिपरेशन ऑफ प्लांटिंग बेड्स. इन जनरल जर्बेरा इज ग्रोन ऑन रेज्ड बेड. प्रामुख्याने जर्बेरा फ्लावर क्रॉप जे आहे तर ते रेज्ड बेड वरती आपण लावतो. रेज्ड बेड म्हणजे काय तर गादी वाफे आपण त्या ठिकाणी करतो. द डायमेन्शन ऑफ द बेड शुड बी फॉलोज. बेड हाईट 45 सेंटीमीटर. आता त्या बेडची जी उंची आहे तर ती 45 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. देन बेड विड्थ 70 to 80 सेंटीमीटर. बेड विड्थ 70 ते 80 सेंटीमीटर म्हणजे बेडची जी लांब रुंदी जी आहे तर ती 70 ते 80 सेंटीमीटर त्या ठिकाणी असली पाहिजे. देन बिटवीन द बेड आणि दोन बेड मधला अंतर 1 फूट किंवा 30 सेंटीमीटर 1 फीट और 30 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. देन the should be highly porous, well drained, gravel sand can be added for better drainage. तर जी सॉइल आपण घेतलेली आहे तर ती पोरस त्या ठिकाणी असली पाहिजे. पोरस म्हणजे काय तर पाण्याचा चांगला निचरा होणार अशी जमीन त्या ठिकाणी आवश्यक असली पाहिजे. वेल ड्रेन्ड पाहिजे. ग्रॅव्हल सँड कॅन बी ऍडेड फॉर बेटर ड्रेनेज. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हल सँड म्हणजे काही प्रमाणात वाळू त्या ठिकाणी मिक्स करणं आवश्यक आहे जेणेकरून पाण्याचा चांगला निचरा होईल. देन ऍड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स टू इम्प्रूव्ह टेक्स्चर अँड स्ट्रक्चर ऑफ सॉइल.
त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स म्हणजे जी सेंद्रिय खते आहेत ती आपण त्यामध्ये टाकली पाहिजे, जेणेकरून त्या मातीचं टेक्स्चर आणि स्ट्रक्चर त्या ठिकाणी चांगलं राहील. देन द सॉइल शुड बी लूज, नॉट व्हेरी कॉम्पॅक्ट आफ्टर वॉटरिंग. त्यानंतर सॉइल जी आहे तर ती सॉइल शुड बी लूज, ती मोकळी असली पाहिजे, अँड नॉट व्हेरी कॉम्पॅक्ट आफ्टर वॉटरिंग, आणि पाणी दिल्यानंतर ती कॉम्पॅक्ट नाही झाली पाहिजे. द अप्पर लेअर ऑफ सॉइल अँड FYM शुड बी प्रॉपरली मिक्स्ड. आता या ठिकाणी जो अप्पर लेअर आहे त्या बेडचा अप्पर लेअर जो आहे म्हणजे वरचा भाग जो आहे तर त्या ठिकाणी माती आणि FYM हे चांगल्या पद्धतीनं मिक्स झालेले पाहिजेत. देन while bed preparation add single super phosphate at the rate of 2.5 kg per 100 square foot for better root formation, and magnesium sulfate at 0.5 kg also add. तर यामध्ये बेड तयार करत असताना सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे SSP 2.5 किलो 100 स्क्वेअर फूट जो एरिया आहे त्या एरियासाठी 2.5 किलो SSP टाकणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट 0.5 kg also add. Then neem cake 1 kg per meter square area should be added for prevention of nematode. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तर निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी, निमॅटोड म्हणजे काय, सूत्रकृमी ज्या असतात जमिनीमध्ये तर त्या कंट्रोल करण्यासाठी नीम केक म्हणजे निंबोळी पेंड त्या ठिकाणी आपण मिक्स करतो मातीमध्ये 1 किलो पर मीटर स्क्वेअर एरियासाठी ती आवश्यक असते. देन सॉइल स्टेरिलायझेशन, पुढचा मुद्दा आहे सॉइल स्टेरिलायझेशन. सॉइल स्टेरिलायझेशन म्हणजे आपण मातीचं निर्जंतुकीकरण या ठिकाणी करून घेतो, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचे पेस्ट अँड डिसीजेस जे सॉइल बॉर्न आहेत मातीमधून येणारे आहेत ते आपण त्या ठिकाणी कंट्रोल करतो. First point is soil sterilization is required before plantation of any crop in greenhouse for prevent soil borne diseases. तर यामध्ये आपण सॉइल स्टेरिलायझेशन त्या ठिकाणी करतो बिफोर प्लांटेशन ऑफ एनी क्रॉप इन ग्रीन हाऊस फॉर प्रिव्हेंट द सॉइल बॉर्न डिसीजेस. तर सॉइल बॉर्न जे डिसीज आहेत म्हणजे मातीमधून येणारे जे रोग आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपण सॉइल स्टेरिलायझेशन करतो. There are 3 main soil sterilization methods available. या ठिकाणी आपण मागे शिकलेलो आहोत की 3 मेथड आहेत सॉइल स्टेरिलायझेशनच्या, स्टीम मेथड, सोलार अँड केमिकल मेथड. आउट ऑफ विच केमिकल मेथड इज द मोस्ट प्रॅक्टिकल मेथड, आणि त्यामधली केमिकल जी मेथड आहे सॉइल स्टेरिलायझेशनची ती त्या ठिकाणी मोस्ट प्रॅक्टिकल आहे आणि जास्त करून शेतकरी वापर करतात केमिकल मेथडचा. Then formalin is used for soil sterilization at 7.5 per 10 liter of water for 100 square meter area in the form of spray. तर या ठिकाणी सॉइल स्टेरिलायझेशन करण्यासाठी आपण फॉर्मॅलिन नावाचं एक केमिकल आपण वापरतो. त्यामध्ये 7.5 लिटर पर 10 लिटर ऑफ वॉटर, 7.5 लिटर 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 100 स्क्वेअर मीटर एरियावरती त्याचं आपण स्प्रेइंग करतो, फवारणी करतो. द वेट बेड्स आर स्प्रेड युजिंग फॉर्मॅलिन अँड कव्हर विथ ब्लॅक पॉलिथिन मल्च शीट. तर त्या ठिकाणी आपण स्प्रेइंग केल्यानंतर मातीवरती फॉर्मॅलिनचं पॉलिथिन पेपरचा वापर करून आपण ते पूर्णपणे कव्हर करून टाकतो. आफ्टर 4 days ऑफ फॉर्मॅलिन ट्रीटमेंट द polyethylene cover is removed. Beds are racked to remove formalin fumes completely. त्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तर 4 दिवस आपण ती सॉइल झाकून ठेवायची आणि झाकून ठेवल्यानंतर पुन्हा ती रेकड करायची. रेकड म्हणजे काय तर मोकळी करायची. रेक एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण ती माती मोकळी करतो, जेणेकरून फॉर्मॅलिनची जी वाफ आहे ती वाफ पूर्णपणे नंतर रिमूव्ह होऊन जाईल. देन फॉर्मॅलिन ट्रीटमेंट कॅन बी रिपीटेड आफ्टर 3 क्रॉप सायकल.
आणि ही जी फॉर्मॅलिन ट्रीटमेंट आहे, आपण 3 क्रॉप घेतल्यानंतर ती पुन्हा आपल्या ग्रीन हाऊस मध्ये करणं आवश्यक आहे. देन picture shows that the steps in soil sterilization. In first picture आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी माती मोकळी करून घेतो सुरुवातीला, नंतर त्या ठिकाणी माती आणि FYM ऍड केलेला आहे, त्यानंतर स्टेरिलायझेशनची ट्रीटमेंट देतो. फॉर्मॅलिन या ठिकाणी आपण स्प्रे केलेला आहे. देन फोर्थ पिक्चर या ठिकाणी कव्हरिंग केलेलं आहे, पॉलिइथिलीन जो पेपर आहे त्याचं कव्हरिंग करतो, त्यानंतर त्याला परत वॉटरिंग करतो, रेकिंग करतो आणि नंतर परत त्याचे बेड आपण तयार करून घेतो ग्रीन हाऊस मध्ये. तर अशा पद्धतीने आपण स्टेरिलायझेशन मध्ये वेगवेगळ्या स्टेप्स या ठिकाणी करत असतो. देन next point is propagation of gerbera. Gerbera is commercially propagated by suckers and side shoots. जरबेराचं जे प्रोपोगेशन आहे तर ते सकर्सच्या मार्फत केलं जातं आणि जे साइड शूट आहेत ते साइडचे शूट्स आपण जरबेराचे काढतो आणि त्याच्यापासून परत पुन्हा नवीन प्लांट्स तयार करतो. व्हरायटीज ऑफ जरबेराज: स्टॅन्झा, विंटर क्वीन, जाफा, डायना, थल्सा, प्रिन, इंटेन्स, संगीरा, सोनसारा, रोसेटा, ग्लोरिया, प्रिसिलिया, सनवे, झिंगारो, बॅलन्स, रोझालाइन. तर ह्या इम्पॉर्टंट व्हरायटीज आहेत जरबेराच्या. देन प्लांटिंग अँड स्पेसिंग रिक्वायरमेंट ऑफ जरबेरा cut flower. Only tissue culture plants or seedlings are used for Gerbera cultivation. तर Gerbera cultivation मध्ये आपण फक्त टिश्यू कल्चर प्लांट्स आणि त्याचे जे सीडलिंग्स आहेत म्हणजे त्याची जी रोपं आहेत तीच त्या ठिकाणी आपण कल्टिवेशन साठी वापरू शकतो. टिश्यू कल्चर मध्ये आपण त्या ठिकाणी मागे पाहिलं तर सकर्स आणि साइड शूटचा वापर करून आपण त्या ठिकाणी टिश्यू कल्चर प्लांट्स तयार करतो आणि सीडलिंग तयार करतो, म्हणजे रोपं तयार करतो. ती रोपं आपण जरबेरा प्लांटेशन साठी वापरू शकतो. ऍट द टाइम ऑफ प्लांटिंग द टिश्यू कल्चर सीडलिंग्स हॅव 4 to 5 लीव्स. आणि प्लांटिंगच्या वेळेस टिश्यू कल्चरचे जे सीडलिंग्स आहेत तर त्याला 4 ते 5 पानं आलेली पाहिजे. जरबेरा आर प्लांटेड ऑन रेज्ड बेड इन 2 rows. zigzag plantation system is mostly used. आणि जरबेरा प्लांटिंग करताना आपण 2 रोज त्या ठिकाणी प्लांट करतो एका बेड वरती आणि त्या ठिकाणी झिगझॅग प्लांटेशन म्हणजे एकाडे एक प्लांटेशन दोन्ही बाजूनी आपण त्याचं करत असतो बेड वरती. देन व्हाईल प्लांटिंग 65% portion of root ball should be kept below ground and rest of the portion, that is 35%, kept above the ground level for better air circulation in the root zone. तर या ठिकाणी आपण 65% पोर्शन जो आहे रूटचा तो जमिनीमध्ये त्या ठिकाणी आपण गाडून टाकतो आणि रेस्ट ऑफ 35% तो जमिनीच्या वरती राहिला पाहिजे जेणेकरून रूट्सला त्या ठिकाणी एरेशन मिळेल. अशा पद्धतीने त्याचं प्लांटिंग करणं आवश्यक आहे. देन प्लांटिंग इज डन आयदर इन इव्हिनिंग और मॉर्निंग व्हेन टेम्परेचर इज लो. तर प्लांटिंग करत असताना सुरुवातीला इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण त्याचं प्लांटिंग करायचं आहे किंवा मॉर्निंग किंवा सकाळच्या वेळेस ज्या वेळेस टेम्परेचर कमी असेल त्यावेळेसच आपण प्लांटिंग करणं आवश्यक आहे. आयडियल प्लांटिंग डेन्सिटी 8 to 10 प्लांट्स पर स्क्वेअर मीटर. तर 8 ते 10 प्लांट्स एका स्क्वेअर मीटरला त्या ठिकाणी लावणं आवश्यक आहे. स्पेसिंग 30 into 30 सेंटीमीटर और 40 into 25 सेंटीमीटर. तर स्पेसिंग मध्ये आपण 30 by 30 सेंटीमीटर म्हणजे प्लॅन टू प्लॅन आणि रोड टू रोड जो डिस्टन्स आहे तो 30 by 30 त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे किंवा 40 by 25 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. देन कल्टिवेशन ऑफ जरबेरा इन सॉइल अँड सॉइललेस
मीडिया. या ठिकाणी फर्स्ट पिक्चर मध्ये आपण पाहतोय स्प्रेडिंग ऑफ लॅटरल फॉर फर्टिगेशन ऑन रेज्ड बेड. रेज्ड बेड वरती आपण या ठिकाणी कशा पद्धतीने लॅटरल्स ज्या आहेत ड्रीपच्या त्या टाकलेल्या आहेत, बेड्स कसे केलेले आहेत या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. देन सीडलिंग्स फॉर प्लांटिंग. त्यानंतर प्लांटिंग साठी आपण सीडलिंग्स जे आणलेले आहेत टिश्यू कल्चरचे ते या ठिकाणी आपण सीडलिंग्सचं प्लांटिंग बेड वरती केलेले आहे. देन प्लांटिंग इन सॉइल मीडिया. सॉइल मीडिया मध्ये या ठिकाणी प्लांटिंग केलेलं आहे. ग्रीन हाऊस मध्ये या ठिकाणी दिसत आहे. सॉइल मीडिया आहे म्हणजे जमिनीवरती बेड तयार करून आपण केलेले आहे. देन फ्लावर्स रेडी फॉर हार्वेस्ट. या ठिकाणी फ्लावर्स जे आलेले आहेत ते हार्वेस्टिंग साठी तयार झालेले. देन बेंचेस विथ पॉट फॉर प्लांटिंग इन सॉइललेस मीडिया. त्यानंतर सॉइललेस मीडिया त्यामध्ये आपण कोकोपीट वगैरेचा वापर करतो. तर त्या मीडियाचा वापर करून आपण या ठिकाणी पॉट मध्ये म्हणजे कुंड्यांमध्ये या ठिकाणी जरबेरा प्लांट करू शकतो. या ठिकाणी पहा या पिक्चर मध्ये प्लांटिंग केलेले आहे सॉइललेस मीडियामध्ये आणि हे रॅक आहेत किंवा जे स्टँड म्हणतो आपण लोखंडी स्टँड या ठिकाणी तयार केलेले आहेत. देन फ्लावर हार्वेस्टिंग इन बकेट्स विथ ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ वॉटर. त्यानंतर फ्लावर हार्वेस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये ते ठेवले जातात नंतर. देन बॉक्स पॅकिंग ऑफ फ्लावर्स. फ्लावर्सचं बॉक्स पॅकिंग केल्यानंतर त्या ठिकाणी लोकल मार्केटला ते विक्रीसाठी पाठवले जातात किंवा या बकेटमध्येच त्या ठिकाणी ते लोकल मार्केटला पाठवले जातात. देन नेक्स्ट फर्टिलायझर रिक्वायरमेंट ऑफ जरबेरा कट फ्लावर. First point, well rooted FYM at 10 to 15 kg per 100 square meter area is mixed with soil before sterilization. तर स्टेरिलायझेशन करण्याच्या अगोदर आपण 10 ते 15 किलो FYM जे आहे म्हणजे शेणखत जे आहे तर ते 100 स्क्वेअर मीटर एरियाला आपण ते वापरायचं आहे. चांगलं कुजलेलं शेणखत. वेल रुटेन म्हणजे काय तर चांगलं कुजलेलं. देन आफ्टर flowering NPK 15, 8 and 35 at the rate of 1.5 gram per liter of water per day. तर या ठिकाणी ड्रीपच्या मार्फत आपण 15, 8, 35 हे जे कॉम्बिनेशन आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचं 15, 8, 35 तर हे 1.5 ग्रॅम 1.5 ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण ते त्या ठिकाणी सोडायचं आहे. देन micronutrients should be given weekly like boron and zinc. त्याचबरोबर आठवड्याला बोरॉन आणि झिंक त्या ठिकाणी ड्रिपच्या मार्फत आपण बेड वरती त्या ठिकाणी सोडायचं आहे. देन कल्चरल प्रॅक्टिसेस ऑफ जरबेरा. फर्स्ट वीडिंग अँड रॅकिंग. खुरपणी आणि माती मोकळी करणे. वीडिंग अँड रॅकिंग. रिमूव्ह द वीड्स फ्रॉम द बेड ॲट रेग्युलर इंटरवल. त्या ठिकाणी बेड मध्ये आपण योग्य प्रमाणात त्या ठिकाणी जी तण उगलेली आहेत त्याचं त्या ठिकाणी रिमूव्ह करणं आवश्यक आहे. देन ड्यू टू डेली इरिगेशन द सरफेस ऑफ द बेड बिकम्स हार्ड, हेन्स रॅकिंग ऑफ सॉइल इज इसेन्शियल वन्स इन अ वीक. तर या ठिकाणी डेली इरिगेशन रोज पाणी दिल्यामुळे त्या ठिकाणी ते बेड्स आहेत ते बेड्स कॉम्पॅक्ट होतात, हार्ड होतात आणि त्यामुळे त्याचं रॅकिंग करणं आवश्यक आहे. रॅकिंग म्हणजे काय तर माती त्या ठिकाणी आपण मोकळी करतो आणि आठवड्यातून एकदा ते ऑपरेशन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. इट इन्क्रीजेस सॉइल एरिएशन इन द रूट झोन. आणि त्यामुळे काय होतं तर सॉइल एरिएशन त्या ठिकाणी वाढतं रूट झोन मध्ये आणि त्यामुळे जरबेराची वाढ होण्यासाठी मदत होते. देन नेक्स्ट ऑपरेशन इज डिसबडिंग. डिसबडिंग मीन्स बड आपण रिमूव्ह करायचे आहे. रिमूव्हल ऑफ इन्फेरियर क्वालिटी ऑफ फ्लावर्स ऍट द इनिशियल बड स्टेज आफ्टर प्लांटेशन इज कॉल्ड डिसबडिंग. डिसबडिंग म्हणजे काय रिमूव्हल ऑफ इन्फेरियर क्वालिटी फ्लावर्स ऍट द इनिशियल बड स्टेज. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे बड डेव्हलप होतात त्यावेळेस काही इन्फेरियर क्वालिटीचे फ्लावर्स त्या ठिकाणी येतात आणि ते आपण त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. त्याला आपण डिसबडिंग असं म्हणतो. The normal production of flower starts after 75 to 90 days from of plantation.
प्लांटेशन केल्यानंतर 75 ते 90 दिवसांनी फ्लावर प्रोडक्शन चालू होतं. बट प्रोडक्शन ऑफ फ्लावर स्टार्ट 45 days आफ्टर प्लांटेशन विच इज इन्फिरियर इन क्वालिटी. आणि त्यामध्ये काय होतं तर 45 दिवसांनीच काही फ्लावर्स यायला चालू होतात. मग असे फ्लावर्स इन्फिरियर क्वालिटीचे असतात, मग ते आपण रिमूव्ह करणं आवश्यक आहे. हेन्स दिस फ्लावर शुड बी रिमूव्ड फ्रॉम द बेस ऑफ द फ्लावर स्टाल. आणि असे फ्लावर्स आपण रिमूव्ह करणं आवश्यक आहे आणि बेस मधून ते त्या ठिकाणी काढून टाकायचे. फ्लावर स्टाक म्हणजे पूर्णपणे त्याचं जी फांदी आहे, जी स्टेम आहे फ्लावरची, ती त्या ठिकाणी काढून टाकायची आहे. तर त्या ऑपरेशनला आपण डिसबडिंग असं म्हणतो. देन नेक्स्ट, रिमूव्हल ऑफ ओल्ड लीव्स. द ओल्ड ड्राय इन्फेक्टेड लीव्स शुड बी रिमूव्ड फ्रॉम द प्लांट. तर जे ओल्ड लीव्स आहेत म्हणजे जी जुनी झालेली पानं आहेत, ड्राय झालेली आहेत, सुकलेली आहेत, इन्फेक्टेड आहेत, काही पानांवरती डिसीज आलेले असतात, अशी पानं लगेच काढून रिमूव्ह करून टाकायची, नष्ट करायची आहेत. Then next point is pest of Gerbera. In Gerbera cultivation, some pest affect the crop growth. In this, white fly, red spider mite, aphids, leaf miner, caterpillars and nematodes affect the crop growth. तर या ठिकाणी व्हाईट फ्लाय, रेड स्पायडर माइट, aphids, leaf miner, caterpillar and nematodes या ठिकाणी अटॅक करतात. याचं आपण जे कंट्रोल मेजर वगैरे आहेत ते आपण मागे पाहिलेले आहेत, त्याच त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल मेजर्स वापरले तरी चालतील. या ठिकाणी याच्यावरती फारसा प्रश्न विचारला जाणार नाही परीक्षेत, फक्त एंड लिस्टला विचारतील, एंड लिस्ट पेस्ट ऑफ जर्बेरा. तर त्या ठिकाणी फारसं काही विचारलं जाणार नाही परीक्षेत, कारण पुस्तकामध्ये याचं कंट्रोल मेजर जर्बेराचं दिलेलं नाही. मागे जे आपण शिकलेलो आहे तेच याचं कंट्रोल मेजर आहे. देन डिसीजेस ऑफ जर्बेरा, रूट रॉट, फूट रॉट, ब्लाइट, पावडरी मिल्ड्यू अँड लीफ स्पॉट. तर हे त्याचे डिसीज आहेत. देन नेक्स्ट पॉइंट इज हार्वेस्टिंग ऑफ जर्बेरा. द फर्स्ट हार्वेस्टिंग इज डन आफ्टर 75 to 90 days आफ्टर प्लांटिंग. पहिली जी हार्वेस्टिंग आहे, पहिली जी काढणी आहे ती 75 ते 90 दिवसांनी प्लांटिंग केल्यानंतर आपण करायचे आहे. द गुड क्वालिटी फ्लावर हॅज स्टाल्क लेंथ 45 to 55 सेंटीमीटर. तर यामध्ये गुड क्वालिटीचे जे फ्लावर आहे तर त्याची उंची 45 ते 55 सेंटीमीटर, त्याच्या जे स्टाल्क आहे म्हणजे फुलांच्या खाली जो देठ आहे त्या देठाची उंची 45 ते 55 सेंटीमीटर असली पाहिजे. देन मॉर्निंग ऑन ऑर इव्हिनिंग इज द बेस्ट टाइम फॉर हार्वेस्टिंग. सकाळी आणि संध्याकाळचा जो टाइम आहे, मॉर्निंग अँड इव्हिनिंग, is the best time for harvesting. After harvesting, the flower should be kept in a bucket containing clean water. त्यानंतर हार्वेस्ट केल्यानंतर जे फ्लावर आहेत ते आपण बकेट मध्ये ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी असणं आवश्यक आहे आणि क्लीन वॉटर त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. फॉर हार्वेस्टिंग जर्बेरा, फॉर हार्वेस्टिंग ऑफ जर्बेरा, सिकेटर इज नॉट. It can be done by just pulling the फ्लावर स्टाल्क ऑन वन साइड. तर जर्बेराचं हार्वेस्टिंग करताना जर सिकेटर आपल्याकडे नसेल तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट त्याचं पुलिंग करू शकतो, म्हणजे ते उपटून फ्लावर्स त्याचे काढू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हार्वेस्टिंग ऑफ जर्बेरा या ठिकाणी पाहिलं. 75 ते 90 दिवसांनी त्याची काढणी चालू होते. 45 ते 55 सेंटीमीटर त्याची हाईट झालेली पाहिजे. देन yield of Gerbera 150 to 250 flowers per meter square per year. एक वर्षामध्ये एका मीटर स्क्वेअर एरियामध्ये 150 ते 250 फ्लावर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. द कमर्शियल लाईफ ऑफ जर्बेरा इज जनरली 3 years in soil media and 5 to 6 years in soilless media under naturally ventilated polyhouse. तर नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस असतील तर 3 वर्षामध्ये त्याची कमर्शियल लाईफ आहे सॉइल मीडियामध्ये, म्हणजे मातीमध्ये ते आपण लावले बेड वरती, तर 3 वर्ष ते आपल्याला फुलं देऊ शकतात.
आणि 5 ते 6 इयर सॉइललेस मीडिया, म्हणजे कुंड्यांमध्ये आपण कोकोपीट वगैरे लावून केले तर त्या ठिकाणी आपण सॉइललेस मीडियामध्ये आपण 5 ते 6 वर्ष ते प्लांट जगवू शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आज ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी मध्ये जर्बेरा कल्टिवेशन या ठिकाणी पाहिलं. 2 क्रॉपचा या ठिकाणी अभ्यास आहे तुम्हाला, जर्बेरा आणि कॅप्सिकम. कलर कॅप्सिकम आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर जर्बेराचं या ठिकाणी आपण पूर्ण कल्टिवेशन पाहिलं. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सूचना आहे की चांगल्या पद्धतीने तुम्ही हे लेक्चर पहा आणि जर्बेराचं भविष्य काळामध्ये तुम्हाला त्याचा कल्टिवेशन मध्ये फायदा होईल. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.